नमस्कार भाऊनो, तुम्हाला माहिती आहे आज आपण पिमगिरी धबधब्याला पिमगिरीमध्ये पाहायला आलेलो होतो आणि पोरं म्हणले आता पिमगिरीला जावं लागेल. पोरं चौकात बसले. तुम्हाला माहिती पोरांचं नियोजन झालं का जावंच लागतं. मग अशा प्रकारे आम्ही आलेलो होतो पिमगिरी धबधब्यामध्ये पिमगिरीला धबधबा बघायला. अशा निमित्ताने आपल्या संकेत भाऊ जेटुलेंचा वाढदिवस होता. अशा प्रकारे पोरं म्हणले आता आपण नियोजन असं करू का उडे आपण आणून भाऊ केक आणणार आहे. आता केक घेऊन तो वाढदिवस मुलगा येऊ राहिला, वाढदिवसाचा वाढदिवस येऊ राहिला नाही का. मग आता थोड्याच वेळामध्ये यांचं आगमन होणार आहे ना, आपण केक कापणार ना, आपण वडे खाणार आहे. तुम्हाला माहिती पिमगिरीचा धबधबा म्हणजे नादगोळा असतोय काय, आणि पिमगिरीचा धबधबा म्हणजे लाखात एक. आणि असे पर्यटक इथे येत असतात ना मुलांना बघायला का आपण. तुम्हाला अशा प्रकारे आपले फेकू तिथे आपले पैसे होते आणि त्यांचं असं म्हणणं झालं का आपल्याला धबधबा बघायला जायचं नाही का. मग अशा प्रकारे आम्ही धबधबा बघायला आलो. अशा प्रकारे इथं मोकार चमट म्हणजे तुम्हाला तर माहिती मुली कसे असतात तिथे धबधबे बघायला. अशा प्रकारे आपले मुलं भाऊक झाले ते अशा धबधब्यामध्ये उड्या मारायला लागले. मग त्यांनी कधी पाणी बघितलं आणि अशा प्रकारे ते करत होते. आणि तेवढेच राहुल भाऊ म्हणले का मला माझं म्हणणं मांडायचंय. अशा प्रकारे राहुलचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. हॅलो, मी काय म्हणतोय, मला काहीच म्हणणं नाही. आज सुट्टी होती म्हणून पोर म्हणले चला भाऊ धबधब्याला जाऊ. मग आला भाऊ धबधब्याला. मग पोरांचं काय मजा मग पोरांचं काय नियोजन म्हणलं मग काय नाही आजच कुठं. आणि अशा प्रकारे आम्ही खेकडू धरलो. तुम्हाला तर माहिती आपण खेकडे धरत असतो. तुम्हाला तर माहिती मग काय पोरं म्हणले मग चला खेकडी धरू. गेला भाऊ खेकडे धराय काच काय एकच खेकडं गावली काय तिथं खेकडं धरतोय. मग तुम्हाला माहिती खेकडं म्हणलं मग आपल्याला अंगात येतंय. चावली ना भाऊ येवाय ना चावली. अशा प्रकारे पोरं म्हणले आता रविवारी मग मस्त बिर्याणी कर आखाड लागले. तुम्हाला आखाड म्हणले मग मटणाचं नियोजन असतं. तुम्हाला तर माहिती ना पाहुणे आपलं कसं राहतंय. आपलं कुठं हिंडा गेलं का काय तर नियोजन होतं म्हणजे होतच. तुम्हाला माहिती येता धबधबा पाहायला धबधबा म्हणजे तुम्हाला माहिती आहे का असं ठिकाण असतं ना तिथं मन मोकळं होत असतं आपल्याला. तुम्हाला माहिती कसं मन मोकळं ठिकाण म्हणजे धबधबा असतं. तुम्हाला माहिती बरं मग गारे कसं असतं ते तुम्हाला तर माहितीच असते कसं असतं. धबधबा म्हणलं बरं